पण याच गावात दादा काही बैमान लोक आहेत, लाचारी करणारे लोक आहेत आणि त्या लाचारी करणाऱ्या लोकांमुळं आमच्या चव्हाण साहेबांचे जे वैभव होतं, लोह्याचं जे वैभव होतं, त्या वैभवाला त्या ठिकाणी काळा डाग लागला. परंतु तो काळ संपलेला आहे. आता रोहिदास चव्हाण साहेब, आमचे एकनाथ दादा एकत्रित आलेत आणि हे लोहा कंधार तालुक्याच्या विकासाची एक नवीन नांदी आपल्यासमोर त्या ठिकाणी उभं राहिलेली आहे. तर दादा, तुम्ही आमदार झाल्यानंतर आमची एक माफक अपेक्षा आहे, आमच्या लोह्यातील पवारांची आणि चव्हाणांची सुद्धा. एक, आमचं गाव पहिल्यांदा एकत्र झालेलं आहे. काही अडीअडचणी त्या ठिकाणी इथं आहेत. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं काही विचार पेरले गेले, एकमेकाच्या विरोधात माणसं लढवले गेले आणि एकमेकाच्या विरोधात माणसं लढवल्यामुळं त्या गावचं त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये ऱ्हास झाला. परंतु आता तुमच्या माध्यमातून तेही भरून येणार आहे. तर मित्रांनो, एकनाथ दादा म्हणजे सर्वसामान्य त्या ठिकाणी कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस. तुम्हाला आणि मला मशालीला मतदान का करायचं आहे? काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, मशालीला मतदान करण्याचं कारण काय? तर आपला जो महाराष्ट्र धर्म आहे, तो महाराष्ट्र धर्म आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचा आहे. इथल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे, इथल्या दीनदलितांना न्याय द्यायचा आहे, इथल्या कामगारांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे, इथल्या सर्व धर्मीयांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. काही जण जातीच्या नावाखाली राजकारण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते राजकारण होणार नाही. एकनाथ दादानं कधी जातपात त्या ठिकाणी बघितली नाही. त्यांच्यासोबत बघा, सगळेच त्या ठिकाणी सगळ्याच जाती धर्माचे लोक आहेत आणि या सगळ्या जाती धर्माच्या विकासासाठी आपल्याला परवाला त्या ठिकाणी 20 तारखेला मशालीला मतदान करून आपल्या लोहा कंधारमध्ये जो अंधार पसरलेला आहे, तो अंधार मशालीच्या उजेडानं आपल्याला दूर करायचा आहे आणि तो आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून दादा, जसं आज सगळा लोहा एकत्रित राहिले, उद्या निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्याकडे त्या ठिकाणी विशेष लक्ष राहू द्या, एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द त्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी.